श्री स्वामी समर्थ. 21 ते मे 31 या 10 दिवसांमध्ये धक्कादायक सत्य उघड होणार. 5 मोठ्या घटना तुमचे आयुष्य हादरून टाकतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येत्या 21 मेपासून तुमच्या आयुष्यात एका अशा भयंकर आणि थरारक काळाची सुरुवात होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. संपूर्ण जग तुमच्या गुलामी करेल आणि तुमच्या पायाशी झुकेल, अशी विस्मयकारक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. तब्बल कित्येक वर्षांनंतर तुमच्या राशीचा स्वामी स्वतः ग्रहांचा महासेनापती आणि शक्तीचा कारक मंगळदेव तुमच्या नशिबाचे असे महाद्वार उघडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात पैशांचा अथांग पाऊस पडेल. पण सावधान, ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर येणारे 10 दिवस तुमच्यासाठी जितके वरदान ठरणार आहेत, तितकेच एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करण्याची ताकदही या काळात आहे. नेमकं असं काय घडणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल? वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 7 दिवसांच्या कालचक्रात तुमच्या पाठीशी अशा काही अदृश्य आणि चमत्कारिक शक्ती उभ्या राहणार आहेत, ज्या तुमच्या गरिबीचा आणि संकटांचा समूळ नाश करतील. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या वेदनेतून, लोकांच्या धोक्यांतून, अपमानांतून आणि मानसिक त्रासातून तुम्ही जात आहात, तो छळाचा खेळ आता कायमचा संपणार आहे. कारण विधात्याने तुमच्यासाठी 3 मोठ्या खुशखबरी लिहून ठेवल्या आहेत. परंतु याच काळात तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर आणि जीवघेणा सापळा रचला गेला आहे, ज्यामध्ये तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला डिप्रेशन आणि कंगालपणाच्या दरीत ढकलून देऊ शकते. जर तुम्हाला या विनाशापासून स्वतःला वाचवायचे असेल आणि कोट्यधीश बनण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर हा व्हिडिओ भविष्यवाणी शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून बघा, कारण यामध्ये लपला आहे तुमच्या मृत्यूसम संकटांना संपवणारा तो सर्वात मोठा चमत्कारिक उपाय. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्यासाठी ग्रहमान अत्यंत विस्मयकारक आणि तितकेच थरारक बदल घडून आणणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सेनापती मंगळदेव असून तो या काळात तुमच्यामध्ये एका लढवया योद्ध्यासारखी म्हणजे आक्रमक, शक्तिशाली आणि कधी न संपणारी अद्भुत ऊर्जा निर्माण करणार आहे. वृश्चिक ही ज्योतिषशास्त्रातील सर्वात रहस्यमय राशी मानली जाते. गेल्या कित्येक दिवसापासून ज्या भयानक संकटाने तुम्हाला चारी बाजूने घेरलं होतं, ज्या मोठ्या आव्हानांना आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूंना पाहून तुम्ही आतल्या आत कुढत होता, त्या संपूर्ण भयाचा समूळ आता नष्ट होणार आहे. तुमची मानसिक स्थिती कमालीची मजबूत पोलादी होणार असून शत्रू किंवा परिस्थिती तुमच्यासमोर कितीही अकराविकराळ असली तरी तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला पराभूत करण्याचे प्रचंड धाडस स्वतः मंगळदेव तुमच्या मनगटात देणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकानं, वाढत्या वयासोबत किंवा नशिबाच्या क्रूर थट्टेमुळे तुमचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते, जी मोठी ध्येय तुम्ही हताश होऊन अर्धवट सोडून दिली होती आणि आता आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही असे समजून तुम्ही शांत बसला होता, त्या विझलेल्या ठिणगीला आता पुन्हा एकदा पेटवण्याची वेळ आली आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेला अतोनात संघर्ष, रात्रीचा दिवस करून घेतलेली मेहनत आणि जवळच्या लोकांकडून मिळालेले दगाफटके तुमचे आराध्य दैवत आणि ग्रह विसरले नाहीत मित्रांनो. तुम्ही फक्त एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे कामाला लागा. हेच ग्रह तुम्हाला या 10 दिवसामध्ये शिकवणार आहे. तुमची रखडलेली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः अदृश्य शक्तीसारखी पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात जे काही प्रचंड दुःख, आर्थिक चणचण आणि मानसिक त्रास किंवा कठोर संघर्ष सुरू आहे, ती प्रत्यक्षात तुमच्या येणाऱ्या सुवर्ण काळाची आणि राजयोगाची पूर्वतयारी आहे, हे विसरू नका. जेव्हा निसर्गाला किंवा ईश्वराला वृश्चिक राशीच्या व्यक्तीला जगाच्या पाठीवर खूप मोठ्या श्रीमंत आणि उच्च पदावर बसवायचे असते, तेव्हा त्यांची अत्यंत कठोर आणि अग्निपरीक्षाच घेतली जाते. सध्या तुमची तशीच परीक्षा सुरू आहे मित्रांनो. आज ज्या वेदनेतून तुम्ही जात आहात, ज्या संकटामुळे कोणीतरी तुमचे खच्चीकरण केले आहे, तीच वेदना उद्या तुमच्या सर्वात मोठी ताकद बनून जगासमोर येणार आहे. संपूर्ण जगावर हुकुमशाही गाजवणारी ताकद तुम्हाला आता या 10 दिवसात मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत या अत्यंत संवेदनशील काळात एक अत्यंत असा महासयोग सुद्धा घडून येणार आहे, जो तुमच्या संपूर्ण विचार करण्याच्या पद्धतीत, तुमची अंतःप्रेरणा म्हणजे सिक्स सेन्स आणि बुद्धिमत्ता एका रात्रीत बदलून जाईल. कारण तुमच्या कुंडलीचा अत्यंत शुभ स्थानात सूर्य आणि बुध या 2 बलाढ्य ग्रहांची युती होत आहे, जिथे अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली असा बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. बुध हा ग्रह मानवी मेंदूचा, अचूक निर्णय क्षमतेचा आणि व्यापाराचा मुख्य कारक मानला जातो.
तर सूर्य हा ग्रहाचा राजा असून तो अफाट तेज, कीर्ती आणि यशाचे प्रतीक आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या मेंदूची मरगळ पूर्णपणे झटकली जाईल आणि तुमच्या मनात अशा काही अद्भुत, कल्पक आणि चमत्कारिक संकल्पना आयडिया जन्मा घेतील जी तुमची गरिबी मिटवून तुमचे संपूर्ण आयुष्य हे आनंदाने आणि बदलून टाकतील. वृश्चिक राशीच्या जातकानं गेल्या अनेक दिवसापासून सुद्धा किंवा महिन्यापासून तुमची जी काही सरकारी कामे रखडली होती, अडकली होती, जे व्यावसायिक प्रकल्प सेवाअभावी किंवा योग्य नियोजनाअभावी ठप्प झाले होते आणि ज्या कामांना वारंवार प्रयत्न करूनही गती मिळत नव्हती, ती सर्व कामे आता अचानक वेग घेतील. तुमची आकलन शक्ती आणि बौद्धिक चातुर्य इतके तीव्र होईल की समोरचा शत्रू काय चाल खेळणार आहे याचा अंदाज देखील तुमच्या तीव्र सिक्स सेन्स मुळे तुम्हाला आधीच येईल. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या प्रसंगात सुद्धा तुम्ही घेतलेले व्यावसायिक आणि कौटुंबिक निर्णय अत्यंत अचूक आणि प्रचंड फायदेशीर ठरतील. हा राजयोग मित्रांनो तुमच्या शब्दांना एक वेगळेच वजन प्राप्त करून देईल, ज्यामुळे समाजात व समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची नैया अगदी सहज पार होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकनु सूर्य, बुध, देव मिळून तुमच्या नशिबातील अंधार दूर करणार आहेत आणि तुमच्या करिअरमध्ये एका मोठ्या क्रांतीची सुरुवातही करणार आहेत. जर तुम्ही नोकरीमध्ये प्रमोशनाच्या प्रतीक्षेत असाल किंवा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा 10 दिवसाचा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तुमचे विरोधक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या रचतीलच, परंतु तुमच्या वाढलेल्या बौद्धिक क्षमतेसमोर त्यांचे सर्व डाव आता उलटून उलटून पडणार आहेत. या बुधादित्य राजयोगाच्या काळात तुमची कीर्ती चारही बाजूनी पसरेल. फक्त तुम्हाला तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं या 7 दिवसाच्या कालचक्रात ग्रहाचा न्यायाधीश असलेला शक्तिशाली शनिदेव तुमच्या कुंडलीत अफाट धनाचा आणि पराक्रमाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रात शनी देवाला कर्म आणि कष्टाचे फळ देणारा मुख्य कारक देव मानले जाते. वृश्चिक राशीचे लोक सहसा खूप शोषिक आणि गुप्तपणे काम करणारे असतात. जर तुमचे लाखो रुपये कुठे अडकले असतील किंवा एखादी मोठी पारंपरिक व्यावसायिक गुंतवणूक बऱ्याच काळापासून फसली असेल किंवा बँकेचे कर्ज मंजूर होत नसेल, तर या 7 दिवसात तो अडकलेला पैसा अचानक कोणत्याही गुप्त व अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात परत येण्याची तीव्र आणि 100% शक्यता निर्माण होत आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं रिअल इस्टेट, जमीन जुमला, नवीन घर खरेदी, वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असणारे जे वाद कोर्ट कचेरीत किंवा कुटुंबात वर्षानुवर्षे रेंगाळत होते, ते सर्व वाद आता कायमचे संपणार आहेत. त्या वादातून कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने लागून किंवा आसपासमधील तडजोडीत तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे महायोग निर्माणही होत आहेत. शनी ग्रहाची ही स्थिती तुमच्यासाठी कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वासी आणि साहसाची सीमा एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल, ज्यामुळे तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा मोठी झेप घेण्यास सज्ज व्हाल. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकानं इतिहास साक्षी आहे की ज्या मोठ्या लोकांनी जगात आपले नाव कमावले, त्यांनी आपल्या आयुष्याची कधी ना कधी प्रचंड मोठी जोखीम रिस्क पत्करली होती. नेमके हेच अद्भुत धाडस आता ग्रह तुमच्या ठासून भरणार आहेत. संकटांना घाबरून वर जर तुम्ही आता मैदान सोडून पळ काढला तर हातात आलेली ही लक्ष्मी कायमची निघून जाईल. पण जर तुम्ही धैर्याने नटून पुढे राहिलात तर अशी अभूतपूर्व यश प्राप्ती व धनलाभ होईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ तुमच्या मनातील सर्व भीती नष्ट करून पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूंना तुमच्या समोर गुडघे टेकवायला लावणार आहे. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकानं आगामी काळातील ग्रहाची नक्षी जशी तुमच्या बाजूने झुकलेली आहे, तितकीच मित्रांनो तुमच्या एका चुकीमुळे तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भयंकर परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. या काळात राहू ग्रहाचा भयंकर प्रभाव तुमच्या धन स्थानावरती पडत आहे आणि वाणीच्या स्थानावर पडत आहे. तेव्हा राहू या स्थानावर ताबा मिळवतो, तेव्हा तो माणसाच्या जिभेवर विष पेरण्याचे काम करतो. तुम्हाला स्वतःला जाणवणार नाही, पण अचानक तुमच्या बोलण्यात एक अत्यंत अहंकार, कडू आणि उद्धटपणा येईल, ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे सखोलाचे संबंध एका झटक्यात संपून जातील. वृश्चिक राशीचा स्वभावाचा अत्यंत तीव्र आणि सुडाचा असू शकतो, त्यामुळे रागाच्या भरात तुम्ही स्वतःचे नियंत्रण गमावून बसण्याची आणि वरिष्ठ अधिकारी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी वाद घालण्याची, स्वतःचे मोठे नुकसान करून घेण्याची भीती आहे.
त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानं दुसरी भयंकर चूक ही तुम्हाला कंगाल करू शकते, ती म्हणजे पैशाच्या बाबतीत घेताना जाणारा शॉर्टकट व तुमची वेळेची प्रचंड नासाडी. राहू धन स्थानाशी संबंधित असल्यामुळे तो आपल्या मनात झटपट श्रीमंत होण्याचे, चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे किंवा जुगार व लॉटरी सारख्या शॉर्टकटचे भ्रामक वेळ निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही या भ्रमात असाल तर राहू तुम्हाला अशा खोलीत दरीत लोटेल जिथून बाहेर पडणे तुम्हालाही अशक्य होईल. जर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मित्रांसोबत निरर्थक गप्पा मारण्यात घालवला तर करिअर आणि व्यवसायिक प्रगती सुद्धा आलेली सुवर्ण संधी सुद्धा तुमच्या हातातून निसटून जाऊ शकते. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकानं ग्रहाची भयंकर वक्रदृष्टी आणि येणारी मृत्यू संकटे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून कायमची मोडीत काढायची असतील तर या 10 दिवसात तुम्हाला अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करणे अनिवार्य आहे. तुमच्या कुंडलीतील शनी व राहूच्या नकारात्मक प्रभावाला रोखून त्यांचे केवळ शुभ व सकारात्मक फळे प्राप्त करून घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता एका निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जा. तेथे अत्यंत भक्तिभावानं श्रद्धेनं मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर तेथे शांत चित्ताने बसून शनिदेवाचा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र जो ओम ब्राम क्रीम क्रोम सो सोम शनीश्वराय नमः किंवा राहुदेवाचा मंत्र ओम राहवे नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय जितका चमत्कारिक आहे की त्यामुळे तुमच्या कुंडलीतील भयंकर दोष तात्काळ शांत होतील. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नव्हत्या किंवा ज्या पैशाच्या मागे तुम्ही धावत होतात ते सर्व काही स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. तुमच्या भाग्याचे बंद कुलूप अचानक उघडेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दल अत्यंत ही महत्त्वाची अचूक माहिती वेळेवर मिळवायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करू, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव महाराज किंवा हनुमान महाराज कृपा ठेवा असं नक्की लिहा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.